सगळ्याविषयी बोलण्याकरता विकास लवांडेजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विकासजी, मला आठवतं 28 तारखेला जेव्हा हा सगळा प्रकार दुर्दैवी घटना घडलेली होती त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा कोणी या मुद्द्यावर भाष्य केलं असेल, घात की अपघात, तर ते तुम्ही होतात. आता बारामती विमानतळावर नियमांचं उल्लंघन केल्याची बातमी समोर येत असताना, तशी चर्चा होत असताना तुमची प्रतिक्रिया फार महत्त्वाची. खरं तर बारामती विमानतळाच्या संदर्भात आता ज्या काही त्रुटी दाखवल्या जात असतील तर हे डीजीसीएचं फेल्युअर आहे. कारण बारामतीचं विमानतळ आता काही 1 महिन्यापूर्वी तयार झालेलं नव्हतं किंवा अजितदादाचं विमान उतरायचं म्हणून तयार झालेलं नव्हतं. अनेक वर्ष ते विमानतळ तिथे आहे. तिथे अनेक व्हीआयपी लोकांची, उद्योगपतींची विमानं, अजितदादा स्वतः तिथे अनेकदा लँड झालेले आहेत. अनेक उद्योगपती तिथे उतरलेले आहेत. त्यावेळेस डीजीसीएला यातल्या त्रुटी दिसल्या नाहीत का विमानतळाच्या? असा साधा भाबडा प्रश्न आहे आमचा. आणि आता त्याच्यासाठी दादांचा आपल्याला म्हणजे दादांचा दुर्दैवी अंत किंवा दादांना जावं लागलं का त्यासाठी, त्या त्रुटी शोधण्यासाठी? त्यामुळे जे कोणी त्रुटी आहेत असं दाखवत आहेत. खरं तर हा आता मूळ मुद्दा डायव्हर्ट करायचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर ते चूक आहे. निश्चितपणे तिथं काही त्रुटी असतीलही, परंतु त्या त्रुटीच्या अगोदर ह्या त्रुटी आता दाखवण्याच्या ऐवजी आधी का नाही दाखवल्या? तिथे परमिशन दिली गेली, विमान उतरायचं होतं, सगळं झालेलं होतं. मग आता का होता तो प्रश्न उपस्थित? तुम्ही म्हणताय कोणीतरी मूळ मुद्द्यातून डायव्हर्ट करण्यासाठी या सगळ्या कृत्या राबवताय. तुमचा रोग कोणावर आहे? मुळात रोग कोणा वैयक्तिक असण्याचे कारण नाही. मुळामध्ये अजितदादा पवारांच्या या ज्या दुर्दैवी घटना घडली, ती घात होता का अपघात होता, याच्यावर सगळ्यात अगोदर 2 तासात पहिल्यांदा मी भाष्य केलेलं आहे. अगदी. आता रोहितदादा पवारांनी त्याच्यावर अतिशय इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं अतिशय सूक्ष्म असे मुद्दे पुढे आणलेले आहेत. अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. फॅक्टवर आधारित रोहितदादांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडणी केलेली आहे. आता त्या मांडणीच्या नंतर अस्वस्थ कोण कोण झाले त्या लोकांना हा माझा सवाल आहे. रोहितदादांच्या पत्रकार परिषदेमुळे कोण कोण अस्वस्थ झालं, त्यांना हे प्रश्न का पडत नाहीयेत सरकारमधल्या लोकांना, असा आमचा प्रश्न आहे. अगदी. धन्यवाद विकासजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.